अहिल्यानगरसह राज्यात वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणासह इतर धोरणात्मक मागण्यांसाठी राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीने 3 दिवसांचा संप पुकारण्यात आलाय। खासगीकरण, पेन्शन लागू करणे आणि इतर प्रलंबित विषयांवर शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीच्या वतीने आजपासून हे धरणे आंदोलन सुरू आहे। राज्यातील वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणासह इतर धोरणात्मक मागण्यांसाठी कृती समितीच्या वतीने 3 दिवसांचा संप पुकारण्यात आलाय। या संपात सुमारे 7 संघटनांनी सहभाग नोंदवला आहे। यामध्ये महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन आणि तांत्रिक कामगार युनियन या संघटनांचा समावेश आहे। यावेळी खासगीकरणासह महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना देण्यास विरोध, महावितरण कंपनीचे 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्यास विरोध, त्याचबरोबर महापारेषण कंपनीमधील रुपये 200 कोटींच्या वरील प्रकल्प टीबीसीबी माध्यमातून भांडवलदारांना देण्यास विरोध आणि महापारेषण कंपनीचा शेअर मार्केटमध्ये आयपीओच्या माध्यमातून लिस्टिंग करण्यास विरोध यांसह विविध मागण्या कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या। या आंदोलनावेळी महेश चाबुकस्वार, धीरज गायकवाड, राजेंद्र घोरपडे, सुशील तायडे, गणेश कुंभारे, गायकवाड डीएस, राहुल वरंगडे, म्हस्के विजय, अनिल कुमार रोकडे, सतीश भुजबळ, धीरज भिंगारदेवे, रघुनाथ लाड आदींसह अभियंते, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजपासून 72 तासांचा महाराष्ट्रामध्ये 7 संघटनांच्या कृती समितीने संप पुकारलेला आहे। सर्वप्रथम मी हे नमूद करतो की हा संप आमच्या कुठल्याही आर्थिक मागण्यांसाठी नाही। हा संप ही कंपनी आणि ही राज्याची विद्युत यंत्रणा टिकवण्यासाठी हा संप आहे। गेल्या 2 वर्षापासून 2022 पासून विविध प्रकारे शासन प्रशासन हे ह्या वीज क्षेत्राचं खासगीकरण करण्याचा घाट घालत आहे। या खासगीकरणामध्ये 2022 ला अशाच पद्धतीने जेव्हा अदानीचं मुंबईचं खासगीकरण सुरू होतं तेव्हा आम्ही 2022 ला संप करून ते हाणून पाडलं होतं। त्यानंतर विविध मार्गाने आता परत खासगीकरणाचा घाट हा प्रशासनाने घातलेला आहे। यामध्ये रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली, रिस्ट्रक्चरिंग म्हणजे आज एक सेक्शन इंजिनियर स्टाफ मिळून जे काम करतो त्याच्या कामामध्ये बदल करायचा, तो बदल करत असताना ग्राहकाला चांगली सेवा देण्याच्या नावाखाली आणि कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं हित या गोंडस नावाखाली आज जे पद आमचे आहेत त्या पदामध्ये कमी करून किंवा ग्राहक संख्या वाढल्यानंतर जी पदं वाढणार आहेत ती न वाढवता फक्त आहे त्या ग्राहक संख्येला आहे त्या कर्मचाऱ्यांनी सेवा देणे एवढा हा उद्देश त्यांनी घेतलेला आहे। रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध पूर्वी नव्हता। आमचं सगळ्या कृती समितीचं असं म्हणणं होतं की जी ग्राहक संख्या वाढलेली आहे त्या प्रमाणात तुम्ही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, त्या प्रमाणात कक्ष कार्यालय, उपविभाग कार्यालय, विभागीय कार्यालय वाढवा, जेणेकरून आम्ही ग्राहकांना आता जी सेवा देतो त्याच्यापेक्षा चांगली सेवा देऊ शकू, असं सगळ्या कृती समितीच्या संघटनांचं म्हणणं होतं। तशा प्रकारची पीपीटी, तशा प्रकारचं प्रेझेंटेशन आम्ही प्रशासनाला दिलं होतं, त्याच्यावर चर्चा सुरू होती। परंतु कृती समितीने दिलेल्या रिस्ट्रक्चरिंगच्या प्रपोजलचा कुठलाही विचार न करता प्रशासनाने हा रिस्ट्रक्चरिंगचा घाट घातलेला आहे। काल 2 दिवस जेव्हा चर्चा चालू होत्या तेव्हा 1 तारखेपर्यंत 1 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुर्तास त्याला स्थगिती द्या, आमच्याशी चर्चा करा आणि सगळ्यांच्या सहमतीने जे चांगलं रिस्ट्रक्चरिंग होईल ते तुम्ही करा, अशी माफक मागणी आमच्या सगळ्या कृती समितीने केली होती। परंतु प्रशासनाने आमचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेतल्यामुळं 22 तारखेपासून आम्ही प्रशासनाला विविध मार्गांनी विरोध दर्शवत होतो, परंतु कुठल्याही प्रकारचं प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे शेवटी आम्हाला हे संपाचा हत्यारा जुगार लागलाय। महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीची एक सदस्य म्हणून आमची संघटना काम करते। महाराष्ट्रामध्ये 7 संघटना या संपामध्ये उतरलेल्या ज्या बलाढ्य संघटना म्हणून ओळखल्या जातात। या संप करण्याचं कारण जसं आमच्या सहकारी आमच्या सिनियर गायकवाड साहेबांनी सांगितलं का हा संप कोणताही माझ्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागणीसाठी नाही आहे, पगारवाढीसाठी नाही। सदरील संप यासाठी आहे का यापूर्वी जसं राज्य शासनाने बीएसएनएल सरकार गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट संपून टाकलं खाजगीकरणाला देऊन किंवा खाजगी यांना कॉम्पिटिशनला उतरून, त्यामध्ये आपल्याला एक अनुभव आलेला दिसतो का सुरुवातीला खाजगी याच्यामध्ये बीएसएनएल सारख्या कॉम्पिटिशनला जिओ सारखे आले, 150 रुपयाचा रिचार्ज तुम्हाला महिन्याला भेटत, आज तुम्हाला 750-800 रुपयाला मारावं लागतं। तीच परिस्थिती आता ही जी जनतेच्या मालकीची महावितरण कंपनी आहे, महाजनरेशन कंपनी, महापारेषण कंपनी आहे, या कंपनीचे सगळे मोठाले प्रोजेक्ट हे खाजगीकरणाला विकायला त्यांनी काढलेले आहेत। आणि यामुळे काय होणार आहे, खाजगी भांडवलदार याच्यामध्ये आल्याच्या नंतर मनमानी चालू होणार, हुकुमशाही चालू होणार आणि
ग्राहकांना ज्या प्रकारे आज शेतकरी बांधव आहेत यांना राज्य शासनाकडून वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात, स्कीम दिल्या जातात. ट्रान्सफॉर्मर फेल झाला तरी त्यांच्याकडून कोणतेही पैसे नाही घेता ट्रान्सफॉर्मर भरून दिला जातो. वर्षानुवर्ष वीज बिल आकारले जाणार नाही. त्याप्रमाणे ज्यावेळेस खासगी भांडवलदाराच्या मध्ये उतरणार त्यावेळेस हे प्रत्येक दर महिन्याला त्यांच्याकडे ठेकेदाराच्या मार्फत किंवा गुंडशाहीच्या मार्फत ती वसुली पूर्णपणे करणार. म्हणजे ही प्रॉपर्टी आज ही पूर्णपणे आपल्या ग्राहकाच्या मालकीची आहे आणि तो विकण्याचा घाट या प्रशासनाने ठेवलेला आहे. रिस्ट्रक्चरिंगचं कारण असं होतं की रिस्ट्रक्चरिंग करत असताना प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलं जाईल. आमचा स्टाफ 24 तास बांधलेला असतो, त्याचा कामाचा बोजा कुठेतरी कमी केला जाईल. पण हे करत असताना ग्राहकाची संख्या किती पट वाढलेली आहे, 4 पट ग्राहकाची संख्या वाढलेली आहे. स्टाफच्या तुलना केली तर स्टाफ 50% कमी झालेला आहे आणि त्यामध्ये पण तुम्ही आता पुन्हा स्टाफ कमी करणार आणि स्टाफ कमी करून त्या कमी स्टाफ मध्ये काम करून घेण्याचा प्रयत्न करणार. आमची भूमिका हीच आहे की जर ग्राहकाला सेवा द्यायची असेल तर तुम्हाला मुबलक स्टाफ लागणार आहे. ब्रेकडाऊनच्या काढायचे, लाईन बंद पडलेलं आहे, तिथं किती स्टाफ आवश्यक आहे हे आम्ही ग्राउंड लेवलचे अधिकारी व कर्मचारी सांगू शकतो. वर एसी मध्ये बसून प्रकाशगडला बसून त्यांचे अधिकारी हे प्लॅन ठेवू शकत नाहीत. 8 आणि 9 लोकांनी पूर्णपणे जवळपास 1.5 ते 2 लाख ग्राहक आहेत आपले. या 1.5-2 लाखाच्या ग्राहकाला सेवा देऊन त्यांची वसुली करायची. शक्य आहे 8 लोक वसुली करतील. भविष्यामधला याचा प्लॅन असा आहे हे रिस्ट्रक्चरिंग लागू करायचं कमी संख्येमध्ये आणि त्यांनी परत दोष आमच्यावर ठेवायचा तर तुमच्या कर्मचाऱ्यांकडून वसुली होत नाही, तुमच्या लोकांकडून ग्राहकांना सेवा देणं होत नाही. ग्राहकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत आणि हे ठोस कारण काढून हे खासगी भांडवलदाराला म्हणजे अदानी असतील किंवा इतर कंपन्या याच्यामध्ये टोरंटो सारख्या उतरलेल्या असतील, या भांडवलदाराला हे MSCBचं पूर्ण जे काही प्रॉपर्टी आहे ही विकून टाकायची. यासाठी ज्या प्रकारचे धोरण अवलंबले यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन लढा देतोय. पुन्हा एकदा सांगतो, ग्राहकाला त्रास देणं ही आमची भूमिका नाहीये, परंतु आंदोलन जर नाही केलं तर खासगी प्रॉपर्टी ग्राहकांची प्रॉपर्टी हे खासगी तत्वावर विकून टाकतील आणि सगळी प्रॉपर्टी ही एखाद्या खासगी अदानी सारख्या टोरंटो सारख्या मालकाची होऊन जाईल. हे होऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन संप पुकारलेला आहे. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.